नमस्कार मंडळी, मी संपदा सावंत बित्तम बातमीत आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, तुम्ही हा बोर्ड बघत आहात. पुणे विद्याभवन या संस्थेला 2025 वर्ष खूप अभिमानास्पद गेलं. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात या शाळेला प्रथम पारितोषिक मिळालं. तर प्राचार्य योगिनी पोद्दार यांना राज्य शासनातर्फे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तर दीपक निश्चित सरांना बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मंडळी, गेल्याच महिन्यात आपण योगिनी पोद्दार मॅमशी संवाद साधला. चला तर आपण आज संवाद साधूया शाळेतले चेअरपर्सन राजेंद्र विठ्ठल बोराडे सर आणि दीपक सरांशी. मगाशीच मी इंट्रोमध्ये तुम्हाला सांगितलेलं की या शाळेचं किती महत्व आहे. आता आपल्यासोबत आहेत पुणे विद्यार्थी संस्थेचे चेअरपर्सन राजेंद्र विठ्ठल बोराडे. त्यांच्याशी आपण आज संवाद साधूया. नमस्कार सर. नमस्कार. 2025 वर्ष खूप चांगलं गेलं शाळेचे. 11 प्रथम पारितोषिक, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याबद्दल, प्लस योगिनी मॅडमला राज्य सरकारचे पुरस्कार, दीपक सरांना पण बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पुरस्कार. तर हा एवढा सगळा पुरस्काराचा योग कसा आला, म्हणजे काय काय तुम्ही उपक्रम राबवले? पुणे विद्यार्थीगृह ही संस्था 116 वर्ष जुनी संस्था आहे आणि त्या पुणे विद्यार्थीगृह संस्थेची ही शाखा पुढच्या वर्षी ह्या शाखेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. 4 मार्च 2026ला 50वं वर्ष सुरू होईल. आणि हे सर्व करत असताना या ठिकाणी जी शाळा आहे ती पूर्व प्राथमिकपासून 10वीपर्यंत इंग्रजी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यम आहे. ज्युनियर कॉलेज आहे. पुढे मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत BSc IT, BSc कॉम्प्युटर सायन्स, BCom, BMS असे शिक्षण या ठिकाणी दिले जाते. जवळपास 6,500 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आणि एक वैशिष्ट्य आहे आमच्या संस्थेचं की ही सगळी शाळेचं व्यवस्थापन पाहणारे संस्थेचे संचालक हे वसतिगृहामध्ये राहिलेले माझे विद्यार्थी आहेत. तेच ह्या संस्थेचं शाळेचं व्यवस्थापन हे पाहत असतात. मी 2009 पासून संचालक म्हणून या ठिकाणी काम करीत आहे. तत्पूर्वी KN शिरकांडे सर हे या शाळेचं व्यवस्थापन पाहत होते. 1977 सालापासून ही शाखा कार्यरत आहे. आणि आज आम्हाला सांगायला आनंद वाटतोय की या शाखेमध्ये 6,500 विद्यार्थी शिक्षण घेत असताना मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याला किंवा इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी असा या ठिकाणी कोणताही भेदभाव न होता आणि ज्या पद्धतीने इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी या ठिकाणी घडत आहे तसाच मराठी माध्यमाचाही विद्यार्थी या ठिकाणी घडावा यासाठी आमचं फार प्रयत्न चालू असतात. आणि त्यासाठी म्हणून आम्ही विविध उपक्रम या ठिकाणी तो विद्यार्थी घडावा म्हणून राबवत असतो. शिक्षणाचा मूळ हेतूच हा आहे की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास, आणि आमच्याकडे आल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होत असताना, तो ज्ञान समृद्ध होत असताना, ज्ञानाबरोबरच त्यांनी एखाद्या कला प्रकारामध्ये, एखाद्या क्रीडा प्रकारामध्ये त्यांनी सहभागी व्हावं, प्रवेश घ्यावा आणि त्या ठिकाणी नैपुण्य प्राप्त करावं यासाठी आमचे प्रयत्न चालू असतात. आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा आम्ही या विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि त्यामुळेच मला वाटतं की असे हे सततचे आमचे जे प्रयत्न आहेत त्यामुळे अनेक आमचे विद्यार्थी नॅशनल लेवलला सुद्धा स्पोर्ट्समध्ये गेलेले आहेत. आणि त्यांच्यासाठी म्हणून असं जसं आमची एक PVG स्पोर्ट्स अकॅडमी आहे तसंच एक संगीत कला अकॅडमी सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी सुरू केलेली आहे. अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी भाग घेतात, सहभाग घेतात, शिक्षण घेतात आणि त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास हे जे आमचं ध्येय त्या ठिकाणी साध्य होण्यास मदत होते. आणि त्यामुळेच विद्यार्थ्याला, मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याला सुद्धा तो इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्याच्या तोडीचा व्हावा यासाठी आमचे प्रयत्न चालू असतात. किंबहुना त्या तोडीचा न म्हणता मी म्हणेल की कोणत्याही माध्यमाच्या, कोणत्याही बोर्डाच्या शाळा असो त्या ठिकाणी, मग ती CBSE असो, इंटरनॅशनल स्कूल असो, त्या तोडीचा विद्यार्थी आमच्याकडे नर्सरीला आल्यानंतर तो 12वीपर्यंत 10वीपर्यंत आमच्याकडे जोपर्यंत असतो तोपर्यंत त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आणि तो ज्ञान समृद्ध व्हावा यासाठी असणाऱ्या सर्व सुविधा, सुविधा या ठिकाणी दिल्या जातात. त्याचबरोबर त्याचं आमचे शिक्षक असतील किंवा आमचे मुख्याध्यापक असतील ते अतिशय बारकाईने लक्ष देऊन विविध उपक्रम राबवून तो विद्यार्थी ज्ञान समृद्ध कसा होईल याच्यासाठी प्रयत्न केले जातात. आणि त्यामुळेच मी म्हणेल की विद्याभवनचा या ठिकाणी नावलौकिक आहे. आणि आमचा मराठी माध्यमाचा विद्यार्थी सुद्धा IIT पवईमध्ये शिक्षण घेऊन मोठा झालेला आहे. ही आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. हा सर, बरोबर. एकीकडे मराठी शाळेचं प्रमाण कमी होत चाललंय, पण विद्याभवन एक आदर्श आहे की तिथे लोकांना मराठी शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी रांग लावते. म्हणजे खरंच एक खूप
पुढाकार घेतला विद्याभवनने की मराठी शाळा टिकवण्यासाठी एक उदाहरण आहे. तर तुम्ही बाकीच्या शाळांना काय सांगू शकाल की बाबा कशी तुमची पटसंख्या वाढवायची मराठी? एकीकडे सांगतात की मराठी मीडियमला आम्हाला टाकायचं नाहीये, बरोबर नाहीयेत मराठी शाळा, आणि एकीकडे हे मुंबईतलंच घाटकोपरचं उदाहरण आहे की जिथे मराठी शाळेला ऍडमिशन घेण्यासाठी रांग लावतात. तर त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? आत्ता म्हटल्याप्रमाणे की शिक्षणाचा मुख्य हेतू हाच विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास, आणि विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधत असताना मला वाटतं तो कोणत्या माध्यमातून शिकतोय, तो इंटरनॅशनल स्कूलमधून शिकतोय की सीबीएसई स्कूलमधून शिकतोय हे महत्वाचं नाहीये. तर त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे की तो आपल्याकडे जे 12-13 वर्ष 14 वर्ष असेल त्या वर्षामध्ये त्याला ज्ञान समृद्ध करणे, किंवा बाहेर पडल्यानंतर तो इतर विद्यार्थ्यांच्या तोडीचा त्या विद्यार्थी आपला तयार करणे हे महत्वाचं असतं. आणि त्यासाठी मराठी माध्यमातून सुद्धा आपण हे साध्य करू शकतो. आम्ही तसं केलेलं आहे, त्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे. आणि त्यामुळेच की आमची मुलं IIT पवईमधून शिक्षण घेतलेलं आहे, डॉक्टर झालेले, इंजिनियर झालेले आहेत मराठी माध्यमाचे विद्यार्थी. मग असं मला वाटतं की आपण 12-13 वर्ष आपल्याकडे जी मुलं असतात त्यांना ज्ञान समृद्ध करणे, ते कुठेही बाहेर गेल्यानंतर ते कोणत्याही स्पर्धकापेक्षा, कोणत्याही माध्यमाच्या विद्यार्थ्यापेक्षा, स्पर्धकापेक्षा तोडीचा किंवा त्याच्या तोडीचा किंवा त्याला सरस ठरू शकेल अशा पद्धतीने तयार करणं हे महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये कुठेही माध्यम किंवा कोणत्या बोर्डाचा मला वाटतं काही संबंध येत नाही. शाळेचे 2026 चे काय उपक्रम आहे, काय ध्येय आहे 2026 मध्ये? 2026 हे आमच्या ह्या शाळेचं 50वं वर्ष सुरू होते 4 मार्च 2026ला, आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही विविध उपक्रम या ठिकाणी राबवणार आहोत. आतापर्यंत आमचा जो प्रवास आहे तो प्रवास जो आहे आनंददायी आहे किंवा आम्हाला अभिमानास्पद आहे, तो इतरांपर्यंत पोहोचावा याच्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. वर्षभरामध्ये आम्ही विविध उपक्रम राबवू, आणि हे करत असतानाच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा किंवा आमची जिथे कुठे कमी असेल त्या उणिवा भरून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. जाता जाता शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? खरं तर शिक्षणाची वाटचाल करत असताना हा जो त्रिकोण आहे, पालक आहे, शिक्षक आणि विद्यार्थी, हा फार महत्वाचा आहे. आणि यांच्यामध्ये समन्वय असणं फार महत्वाचं आहे. आणि शिक्षक पूर्वीसारखे दिवस राहिले नाहीत की विद्यार्थ्यांना मारझोड करणं किंवा दमदाटी करणं, दरडावणं, हे आता यापुढे चालणार नाही किंवा होणार नाही, किंवा त्याची मी म्हणेल की आवश्यकता सुद्धा नाही. शिक्षक हा विद्यार्थ्याला प्रेमाने शिकून त्याला ज्या बारीक लक्ष देऊन विद्यार्थ्याकडे, त्याच्यामध्ये काय त्रुटी असतील काय असेल त्याच्याकडे बारीक लक्ष देऊन त्याच्याशी संपर्क साधून त्याला मार्गदर्शन करून त्या प्रवाहामध्ये त्याला आणू शकतो. आणि हे करताना तो पालकांचा सुद्धा पालकांशी सुसंवाद करून त्या विद्यार्थ्याबाबत चर्चा करून शिक्षक आणि विद्यार्थी घडवण्यासाठी निश्चितच एकत्र आले, बारीक लक्ष दिलं आणि चांगलं मार्गदर्शन केलं, त्यांच्या त्रुटी दूर केल्या, तर विद्यार्थी या ठिकाणी घडतो आणि त्यामध्ये काही अडचणी निर्माण होत नाही. सर, नक्कीच खूप तुम्ही उत्तम माहिती दिली, आणि 2026 वर्षही असंच अभिमानास्पद जावं तुमच्या शाळेसाठी. आणि धन्यवाद. काय सांगणार तू? की आमचा जेव्हा हिस्ट्रीचा पिरियड असतो, सर एकदम समजून सांगतात. ड्रामा, एंटरटेनमेंट खूप असतो, आणि सरांची फिटनेस एकदम मस्त. ते जिमला जातात, अजून ते रनिंग करतात, खूप भारी. आणि आमचा मॅथचा जो पिरियड असतो त्याच्यातही आम्ही खूप मजा करतो, आणि सर आम्हाला फुल समजून सांगतात आणि काहीच सोडत नाही. ज्याला डाऊट असतील ते क्लिअर करतात, आणि जास्त मारतही नाही, फक्त जे मस्ती करतात त्यांना पनिशमेंट देतात. सर आमचे सर दीपक सर एकदम चांगले आहेत. आम्हाला सांगतात असं करा तसं करा, आणि काय पण सांगतात तर एकदम नीट सांगतात, आणि सांगितलं तर ते असेल एकदम चांगलं सांगतात. आणि कुठे पण जातात तर जिंकून येतात, मेडल्स घेऊन येतात. असं पण नाही की आम्हाला नाही, पण आम्हाला पण सांगतात की तुम्ही पण करा. आम्ही पण करतो, आणि आम्ही पण आता सरांसारखे बनणार. थँक्यू. काय सांगणार सरांबद्दल तू? आमचं हिस्ट्रीचं पिरियड असतं तर सर आम्हाला जसं की ड्रामा ह्याच्यासारखं आम्हाला एक्सप्लेन करतात, आणि आम्हाला ते खूप आवडतं. आणि ते आम्हाला फेस योगा करायला सांगतात, आणि जसं की योगा वगैरे एक्सरसाइज करायला सांगतात, आणि ते आम्हाला खूप नीट एक्सप्लेन करतात. मॅथ्स स्कॉलरशिपमध्ये मॅथ्स, परत हिस्ट्री ह्याच्यामध्ये खूप नीट एक्सप्लेन करतात, आणि ते आम्हाला सांगतात, म्हणजे असं समजावून सांगतात की असं करा. आणि ते जास्त आम्हाला मारत नाहीत वगैरे, आम्हाला ते नीट समजून सांगतात, आणि
ते आम्हाला हे करतात, गाईड करतात आम्हाला. थँक्यू सर. आदर्श आदर्श शिक्षक महागौरव पुरस्कार 2025 मध्ये तुम्हाला मिळाला. एवढा मोठा पुरस्कार मिळाला, तर काय सांगणार, तुम्हाला त्यावेळेच्या भावना काय होत्या? खरं तर खूप आनंद झाला मला या गोष्टीचा. माझी आई आणि माझे वडील दोघांनाही राष्ट्रीय पुरस्कार ऑलरेडी शिक्षक म्हणून मिळालेला आहे. प्रतिभाताई पाटलांच्या हस्ते त्यांचा दिल्लीला सत्कारही झालेला आहे. त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून थोडंसं मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न मी करतोय आणि खरोखर यावर्षीचा महापौर पुरस्कार मला मिळाला. एकंदरीत 50 शिक्षकांची निवड झाली होती, त्यापैकी मी एक होतो आणि मला खरोखर मनस्वी या गोष्टीचा खूप आनंद झालेला आहे. शिक्षण क्षेत्रात यायचं हा पहिल्यापासून होता का वारसा परंपरा होती? 12वीला असताना ऍक्च्युली ठरलं होतं की भावाप्रमाणेच मलाही मेडिकलला जायचं होतं आणि डॉक्टर व्हायचं होतं. परंतु नंतर असं आठवलं की एक डॉक्टर होऊन देशाची सेवा करण्यापेक्षा हजारो डॉक्टर आपण बनवूया आणि मग विचार केला की आपण शिक्षक होऊया. आणि तसंच आई वडील, मामा मामी हे सगळे शिक्षक असल्यामुळे घरात एक आमच्या वातावरण शिक्षण पेशाचं होतं आणि मग त्याला अनुसरून मी या प्रवाहात ऑटोमॅटिकली आलो. आजचे शिक्षण मूल्य काय सांगतात, म्हणजे आजचे शिक्षक कसे असावे किंवा मुलांना ते काय मार्गदर्शन करावे आजच्या पिढीनं? खरं तर आजची पिढी फार, आपण जे म्हणतो जेनझी, मुलं आपल्यापेक्षाही हुशार आहेत, अद्ययावत आहेत. आपण काही बोलायचं खोटी की त्यांना सगळं ते माहिती आहे. जसं म्हणतो की आपण त्यांना सगळी खबर आहे, वित्तम बातमी त्यांच्याकडनंच आम्हाला मिळते, सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत आहेत. पण यांना शिकवण्यासाठी आम्हाला खूप अलर्ट राहायला लागतं, थोडासा स्टडी करूनच वर्गावरती जायला लागतं की बाबा यांचे प्रश्न काय येतील आपल्याला. आणि हायली नॉलेजेबल चिल्ड्रन, सो यांना शिकवणं तसं चॅलेंजिंग आहे आणि त्यांना शिकवताना बऱ्याच अडचणी येतात. ते म्हणजे कधी कधी मुलं आपल्याला टेस्ट करत असतात, सरांना हे माहिती आहे की नाही, टीचरला हे माहिती आहे की नाही. आणि अशा मुलांसमोर आपल्याला तयारी करून जाणं फार गरजेचं आहे असं मी समजतो. डिजिटल युग आणि आपल्या वेळेला जे फळ्यावर लिहिलं जातं, तर तुम्हाला यात काय फरक वाटतो की यात खरंच प्रभावी आहे का डिजिटल युग? मॅडम, तुम्ही माझ्या पाठीमागे बोर्ड बघताय, याच्यामध्ये आम्हाला इंटरनेट ऍक्सेस आहे, गुगल आहे आणि डिजिटल बोर्ड पण आहे. म्हणजे फळा जरी फिजिकली गेला आणि आमच्याकडे त्याचे इकडे आहे बाजूला, तरी सुद्धा ह्या बोर्डवरती सुद्धा मला सगळी गणितं सोडवता येतात, लिहिता येतं. ऍडिशन टू दॅट की गुगलमुळे मला जे काही वर्कशीट द्यायचे किंवा काही व्हिडिओज दाखवायचे, मी कालच आमच्या मुलांना एक स्टुडंट आता US ला आहे आणि ती ॲस्ट्रॉनॉमर आहे, तिचं जे काम चाललंय ते मी मुलांना दाखवत होतो. म्हणजे डिजिटल युगाचा खरं तर मुलांना खूप फायदा होतोय, शिकवण्यातही त्याचा खूप फायदा आम्हाला होतोय. आणि मुलांना ह्या काळाबरोबर घेऊन जाण्यासाठी डिजिटल बोर्ड तर पाहिजेच आणि ते फार उपयोगीचे आहेत. ओव्हरऑल घाटकोपर विद्याभवन ही शाळा मराठी मीडियमसाठी, म्हणजे लोक शाळेत रांग लागवतात मराठी मीडियमसाठी. तुमची पटसंख्या वाढली, 100% झाली. आजच्या या युगामध्ये मराठी शाळा कमी होत चालल्यात आणि तुमची शाळेमध्ये हा एक मस्त प्रभाव झाला आहे की हा वाढतंय, 100% जाणार. तर तुम्ही काय सांगणार की शाळेने काय उपक्रम राबवले आणि दुसऱ्या शाळेने पण, मराठी शाळेने काय उपक्रम राबवले पाहिजे की जेणेकरून त्यांची पटसंख्या वाढेल? मॅडम, गेली 27 वर्ष मी शाळेत काम करतोय आणि काळानुरूप आपण बदललं पाहिजे, हा एक ध्यास आमच्या संस्थेने आणि तत्सम ट्रस्टी बॉडीने तो घेतलेला आहे. आमच्याकडे इंग्लिश मिडियमच्या 3रीच्या वर्गामध्ये आता तरी 4थीला स्कॉलरशिप आलंय. तर 5वीला होतं जेव्हा 4थीला आम्ही शिकवत होतो. आता 4थीला आम्ही आल्यापासून आम्ही ठरवलंय की कमीत कमी 100 मुलं आपली मेरिट लिस्टमध्ये आली पाहिजे. ज्ञानदानाचा जो वारसा आहे, जे काम आहे ते अविरतपणे चालू राहिलं पाहिजे आणि आमच्या शाळेत तेच होत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर पाहता, बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहता आमची शाळा नेहमीच अव्वल ठरलेली आहे आणि म्हणूनच आमच्या शाळेलाही या वर्षीचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेचा 11 लाखाचं पारितोषिक आमच्या सेकंडरी सेक्शनला मिळालेलं आहे. त्याचाच एक भाग आम्ही आहोत. आम्ही प्राथमिक विभागात आम्ही काम करतो. परंतु मी हे सांगेन बाकीच्या लोकांना की तुमचं काम व्यवस्थित चालू ठेवा. शैक्षणिक दर्जा टिकून ठेवला की ऑटोमॅटिकली पालक येतात. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की पालकांची आमच्याकडे मराठी मीडियमला सुद्धा लाईन लागते की बाबा नाही, आम्हाला ऍडमिशन हवं आहे, विद्याभवनमध्ये आम्हाला ऍडमिशन हवं आहे. तर जर तुम्ही शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्ता टिकून ठेवली तर या गोष्टी होणं स्वाभाविक आहे आणि साहजिकच आहे. आता विद्यार्थ्यांकडनं ऐकलं की तुम्ही अष्टपैलू आहात, की पर्टिक्युलर एक विषय पकडून ठेवत नाही. तर त्या संदर्भात काय सांगाल की काय काय सामाजिक उपक्रम तुम्ही राबवता?
मॅडम, मी मास्टर इन सोशल वर्क पण केलेलं आहे आणि मला माझे वडील त्या काळात पैलवान होते आणि कुस्त्या वगैरे करायचे. कदाचित ते माझ्या जीन्समध्ये असेल. मी रनिंग, स्विमिंग, सायकलिंग करतो. मी पूर्ण भारत भ्रमण, प्रदूषणमुक्त भारत ही मोहीम हाती घेऊन पूर्ण भारत भ्रमण सायकलिंग केलंय. जिथे जिथे शाळा भेटतात, मुलं मला भेटतात, कॉलेज वयीन असतील किंवा शाळेचे विद्यार्थी असतील किंवा शाळांमध्ये जाऊन मी त्यांना आवाहन करतो की बाबा शारीरिक स्वास्थ्यासाठी तुम्ही सायकल चालवा. मी स्वतः गेल्या वर्षी 45 वयोगटात मी महाराष्ट्रात सी स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये जी मालवणला झाली त्याच्यामध्ये मी महाराष्ट्रात माझ्या वयोगटामध्ये मी पहिला आलेलो आहे. आणि रनिंगच्या मी खूप इव्हेंट्स पार केलेले आहेत. आता रिसेंटली मी ह्या संडेला प्रोकॅम स्लॅम पार केलं, मी कम्प्लीट केलं, जे मुंबई, दिल्ली, बँगलोर आणि कोलकाता या 4 सिटीजमध्ये रन होतं. मी अशा खूप मॅरेथॉन्स केलेल्या आहेत. मी अल्ट्रा मॅरेथॉन केलेल्या आहेत. 50 किलोमीटर सिंहगड, राजगड, तोरणा, लिंगाणा असं धावलेलो आहे. एक इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी आणि फिजिकल फिटनेस मुलांमध्ये असावा हे माझं नेहमीच मुलांना आव्हान असतं. सुट्टी मिळाली की तुम्ही एखाद्या किल्ल्यावरती जा, सुट्टी मिळाली की तुम्ही एखाद्या पर्यटनाच्या ठिकाणी जा, स्वतःला आजमावा, थोडंसं तुम्हाला काहीतरी चॅलेंजिंग गोष्टी करा. नुकत्याच आमच्या शाळेमध्ये आता आम्ही किल्ले बनवा ही स्पर्धा घेतली होती दिवाळीमध्ये. अतिशय छान प्रतिसाद मुलांनी त्याला दिला होता आणि खूप छान पद्धतीने त्यांनी ते किल्ले बनवले आणि त्याच्याविषयी त्यांनी माहिती देखील दिली होती. तर माझं म्हणणं आहे की मुलांमध्ये शिकवताना किंवा मुलांमध्ये रममाण होताना आपण हे विसरून जातो की बाबा आपण काय करतोय, परंतु इनडायरेक्टली आपल्याला हे कळतं की चिल्ड्रन आर फॉलोइंग यू. तुमच्या फुटप्रिंट्सवरती मुलं चालत असतात. मुलं सांगतात की आमचे सर स्विमिंगला जातात, मग आम्ही पण त्यांच्यावर स्विमिंगला जाऊया. आमचे सर मॅरेथॉन करतात, आम्ही पण पुढच्या वेळेस धावायला जाणार आहोत. आमचे सर सायकलिंग करतात, मी पण घरी सायकलिंग करतोय. म्हणजे माझा हाच हेतू आहे की शारीरिक स्वास्थ्यासाठी मुलांनी फिटनेस जर त्यांनी ठेवला तर त्यांचा ब्रेन डेव्हलपमेंट अधिक होईल आणि सायकोलॉजिकली ती मुलं जास्त इम्प्रूव्ह होतात. आणि हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवलंय. जी मुलं 6वी-7वीला अगदी फेल होत होती, कमी मार्क्स पडत होते, 10वीला त्यांना 70 अबाव पर्सेंटेज पडलेत, जे केवळ स्पोर्ट्समुळे. म्हणजे माझं हे म्हणणं आहे की जर तुम्ही एखाद्या स्पोर्ट्समध्ये स्वतःला एंगेज केलं, कुठलंही असू द्या, योगा असू द्या, फुटबॉल असू द्या, क्रिकेट असू द्या, बास्केटबॉल असू द्या, जर तुम्ही एंगेज केलं तर तुमचा कोर व्यवस्थित राहतो, तुमचं मेटाबॉलिझम व्यवस्थित राहतं आणि तुमची ब्रेन डेव्हलपमेंट होते. म्हणजे जे अभ्यासाला पूरक ह्या सगळ्या गोष्टी आहेत. फक्त पालक असा विचार करतात की चल आता तुझं स्पोर्ट्स बंद करूया, ह्या सगळ्या बाकी गोष्टी बंद करूया, आता आपण अभ्यासाकडे फोकस करूया. पण मी पालकांना या तुमच्या माध्यमातून असं आवाहन करेल की मुलाला त्याच्या आवडीचा एखादा खेळ रोज किमान 45 मिनिटं खेळू द्या, जेणेकरून त्याच्या अभ्यासात त्याचा फायदा होईल. आणि हा होताना आम्ही एक शिक्षक म्हणून मी अनुभवतोय आणि हे पाहतोय. आता परीक्षा जवळ आल्यात ओव्हरऑल, तर पालक पण टेन्शन घेतात, मुलं पण टेन्शन घेतात. टेन्शन घ्यावं पण खूप प्रमाणात असतं की अरे हा, आणि कॉम्पिटिशन असते पालकांचे, अरे हा मुलगा पहिला आलाय तर तू तरी यावं. तर त्या संदर्भात तुम्ही काय गाईड कराल की कमी ताण घेऊन पालकांनी पण आणि मुलांनी कसं त्या संदर्भात मार्गदर्शन काय सांगाल तुम्ही? नक्कीच. त्या संदर्भात मी नेहमीच माझ्या पालकांना आणि मुलांना अवगत करत असतो. माझ्या स्टेटसवरती बरेचसे लेख असतात न्यूजपेपरचे की बाबा ताणतणावग्रस्त मुलांसाठी काय करावं, ताण येऊ नये म्हणून काय करावं. यासाठी आम्ही प्रत्येक आमची जी पालक सभा असते त्या मीटिंगमध्ये आम्ही पालकांना सांगत असतो की कंपॅरिझन हे ऍक्च्युली चला ठीक आहे, परंतु तुम्ही अति प्रमाणात जास्त करू नका. तुझ्याकडनं हे झालंच पाहिजे. कदाचित त्या मुलाची कॅपॅबिलिटी दुसऱ्या क्षेत्रात असू शकते. एखादा मुलगा अभ्यासात हुशार असतो, एखादा मुलगा खेळात हुशार असतो, एखादा मुलगा संगीतात हुशार असतो, परंतु बेसिक त्याच्याकडनं ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर पालकांना आम्ही असं आवाहन करतो की तुम्ही जास्त मुलांना प्रेशराईज करू नका. म्हणजे रेग्युलर स्टडी जर मुलं करत असतील तर मग ऐन परीक्षेच्या वेळेला पोटात गोळा येणं किंवा पालकांची घबराट होणं, मुलांना भीती वाटणं, हे काही होत नाही. आणि ती भीती टाळण्यासाठी आम्ही मुलांना सरावाचे पेपर देत असतो, एक क्वेश्चन बँक देत असतो की बाबा जेणेकरून तुम्ही हे प्रश्न पाठांतर करा, हा लेसन वाचा. त्याच्यावरती एक प्रत्येक धड्यावरती आम्ही टेस्ट घेत असतो. गणिती क्रिया जी काही शिकवली आहे त्याच्यावरती दर आठवड्याला, दर 3 दिवसांनी, 4 दिवसांनी एक ओरल टेस्ट, एक रिटर्न टेस्ट अशी घेत असतो, जेणेकरून मुलं प्रत्यक्ष परीक्षेला जाताना, सामोरं जाताना त्यांच्या मनात ती परीक्षेची भीती राहत नाही. कारण दर 2 दिवसांनी ते परीक्षेला अपिअर झालेले असतात, दर 3 दिवसांनी त्यांनी एक तोंडी परीक्षा दिलेली असते. पण आम्ही पालकांना हेच आवाहन करतो की तुम्ही जास्त त्यांच्या मागे लागू नका. शाळेत जे काही होते त्याच्यावरती तुम्ही शिक्षकांवरती विश्वास ठेवा. मुलांकडनं तेवढंच, जेवढं रोज होते तेवढं करून घेतलं की मुलांकडनं बाकी काही घेऊन घ्यायची जास्त गरज लागत नाही असं मला वाटतं. धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ पण मला. थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच.
आत्ताच आपण राजेंद्र सरांशी आणि दीपक सरांशी संवाद साधला. त्यांच्या या संवादातून पालक, शिक्षक आणि मुलांना अचूक मार्गदर्शन मिळाले आहे. पुन्हा भेटूया एका नवीन मुलाखतीसह. नमस्कार.